हर्षन पाटील या खेळाडूसाठी जिमित सागर पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक ठेवण्यात आलं आणि आपण जर पाहिलं तर हर्षन पाटील साठी हे पारितोषिक आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोनित पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडवर हर्षन भगवान पाटील पाहायला मिळतोय. या दोन्ही बॅटरचा विचार केला तर दोन्ही बॅटर देखील तितक्याच चांगला रिदम मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये. नवसाद दिवा टीम देखील तितकीच ताकदवान संघ मानला जातोय. सध्याच्या हंगामामध्ये जर स्ट्रगल करताना हा संघ देखील पाहायला मिळतोय. आणि टीम गोठिवलीचा विचार केला तर टीम गोठिवली सातत्यपूर्वक नवी मुंबईच्या अनेक स्पर्धा खेळतोय. किंबहुना नवी मुंबई बाहेर जाऊन देखील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पनवेल, रायगडच्या अनेक स्पर्धेमध्ये आपली कामगिरी दाखवत असताना हा संघ देखील सातत्याने पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. स्वराज प्रल्हाद म्हात्रे ज्या खेळाडूने भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाचा आपल्या परफॉर्मन्सचा ठसा उमटवला आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नुसतं ग्रामीण क्रिकेट नाही तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. तो खेळाडू स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिला बॉल या मॅचचा रोनित पाटील. रोनित मडवी पहिलं षटक घेऊन येतो असताना पहिला बॉल अकुटप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. तर पहिल्या बॉलवर सिंगल आली. सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय. स्वराज म्हात्रे अनेक चांगल्या चांगल्या खेळी स्वराज म्हात्रेचे आपण त्याच्या कारकिर्दीमध्ये पाहिले. खास करून नेरूळ चषक ही स्पर्धा देखील आजही आठवते. अगदी पहिला बायकर मॅन म्हणून त्याला ओळखलं जातं आणि पहिली बाईक आपल्या नावी केले नेरूळ चषकामध्ये. फ्लाय अँड मिस पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेगाने विकेट किपर रितेश मडवीकडे जात असताना डॉट बॉलची सांगता होतीये. नवसाद दिवा टीमचा विचार केला तर रितेश मडवी, चंद्रकांत पाटील, टाकिया असेल, अक्षय पाटील असेल, भूषण गावंड असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं तर हे सगळेच बॅटर इथे पुन्हा एकदा ऑफस्टंबर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होताना गिरीश सावंत हा खेळाडू देखील या संघामध्ये एक प्रमुख खेळाडू म्हणून जाणला जातोय. हे मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल झाले ना. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक धाव फलकावर लागत असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी हावी होतोय रोनित मडवी. यंगस्टर युवा गोलंदाज आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रॉंग अपील केली. अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना ऑफ स्टंपवर सातत्याने गोलंदाजी करत असताना रोनित मडवी काय गोलंदाजी सुरू आहे. सुपर बॉल लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जखडून ठेवलाय स्वराज म्हात्रेला. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 1 धाव फलकावर लागत असताना गोठिवली 11 गोठिवली सातत्यपूर्वक कामगिरी. पण हल्लीच्या हंगामावर जर पाहिलं तर इतका चांगला परफॉर्मन्स झाला नाही या टीमचा देखील. म्हणूनच एखादी चॅम्पियनशिप एखादी ट्रॉफी आल्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स टीम मध्ये वाढेल. त्यामुळेच परफॉर्मन्स चांगला करावा लागेल. रणवी मध्ये अडथळा येतो. डॉट बॉलची डेड बॉलचा सांगता होत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या फक्त 1 धाव फलकावर लागलेत. की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना आतापर्यंत या 5 बॉल मध्ये हावी होत असताना रोनित मडवी सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. 5 बॉलचा खेळ संपलाय.
टीमची धावसंख्या फक्त 1 धाव. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना रोनित मडवी या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुलनेचा चेंडू आहे, टायमिंग होऊ शकला नाही. 20 फील्ड होतीये, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन लगत सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. 4 धावांनी षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 धावा. बघा गोलंदाज गोलंदाजी करतो, मेहनत करतो, पण त्यामध्ये क्षेत्ररक्षकांचं देखील योगदान असणं गरजेचं आहे. आणि ते शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि चौकार देखील मिळाला. 4 धावांना टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 5 धावा अशी संत आणि सावध सुरुवात टीम गोठिवली 11 गोठिवली टीमची. दोस्ती ग्रुप राबाडे कोळीवाडा आयोजित दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. पर्व क्रमांक 5वे. 5 वर्षाची परंपरा आज देखील जतन करून ठेवली आणि दोस्तीच्या दुनियेतले सगळेच दोस्त एकत्र येऊन या दोस्ती ग्रुपचं निर्माण करण्यात आलं. आणि बघता बघता क्रिकेट हा खेळ जोपासला गेला आणि आज 5व्या पर्वामध्ये पदार्पण केलं. आणि भव्य दिव्य स्पर्धा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना या टीमचा तेज तरार गोलंदाज मिस्टर अक्षय पाटील. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळत असताना हर्षन भगवान पाटील या खेळाडूसाठी देखील अर्धशतकासाठी 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिला बॉल डिफेन्सिव्ह. गिरीश सावंत कान मंत्र देत असताना एक्सपिरियन्स खेळाडू आहे. गिरीश सावंत देखील गोलंदाजी फलंदाजी हे दोन्ही युनिट सांभाळले नवसारी दिवा टीमसाठी. टप्प्याचा बॉल आहे, बॅटची एज कॉट बिहाइंड. पहिला धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. फलंदाज हर्षन पाटीलच्या विकेटचं पतन आणि पहिला गडी गाळत होतोय 5 आकड्यावर. टप्प्याचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. हार्ड लेनचा बॉल बॅटची एज लागली होती. अगदी शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत असताना आणि कॉट बिहाइंड रितेश मडवीने चांगला झेल पकडलाय. सुमित पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम मल्हार मॉन्स्टर या टीमचे संघ मालक. हजार पायदळ नवसा ते दिवा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हिरामन पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळाले मुख्य व्यासपीठावर. नवसा ते दिवा टीमसाठी हिरामन पाटील एक लेजंड खेळाडू म्हणून भरपूर वर्ष क्रिकेटचं या टीमचं नेतृत्व केलं आणि ॲज अ बॅटर ॲज अ गोलंदाज म्हणून महत्वाची भूमिका बजावत असताना आपल्या टीमला देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकवून दिली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर तुषार मोहंती फलंदाजीसाठी आलाय. आणखीन एक अटॅकिंग आणि पॉवर प्लेचा एक स्पेशलिस्ट बॅट्समन मानला जातोय तुषार मोहंती. षटक क्रमांक 2 अक्षय पाटील. पहिली सफलता मिळते. पहिलाच बॉल टप्प्याचा पूल केला जातोय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर षटकार. 6 धावा आणि 6 धावाने आपलं खातं उघडलं गेलंय. तुषार मोहंती याच्यासाठी जाणला जातोय. अनेक अर्धशतक नवी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी झळकावलेत. राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा देखील आज देखील आठवते, ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर कार होती, त्यासाठी दावेदार म्हणून ठरला होता. तुषार मोहंती इम्प्रेस केलं होतं भिवंडीच्या स्पर्धेमध्ये आणि रायगड कल्याण डोंबिवलीमध्ये खेळत असताना तुषार मोहंतीने देखील आपली दमखम दाखवली. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. आणखीन एका टप्प्याचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. हर्षल पाटीलच्या माध्यमातून एकच धाव मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हर्षल बारीक पाटील पाहायला मिळते डीप मध्ये. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातोय. डीप मध्ये गिरीश सावंत देखील पाहायला मिळते. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते डीप मध्ये. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 अक्षय पाटील वर्सेस स्वराज म्हात्रे.
यावेळेस देखील टायमिंग होऊ शकला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना या ओव्हरमध्ये किंवा या मॅच मध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्वराज मात्र स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे संघर्ष करावा लागतो. जीवन असेल किंवा क्रिकेट असेल यामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष सध्याच्या घडीला स्वराज मात्रे या मॅच मध्ये करत असताना पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रिझन मधून हर्षल पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक इथे संपला गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर लागलेत. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. याच मैदानावर पहिल्याच मॅच मध्ये 63 धावा 5 ओव्हर मध्ये चेस झाल्या. याच मैदानामध्ये जर मागची मॅच जर पाहिली तर 48-50 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाला. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करावा लागतील. स्वराज मात्रेकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. थोडीशी टीम मीटिंग केली जाते. सगळे एक्सपिरियन्स खेळाडू आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश सावंत, त्याचबरोबर अक्षय पाटील असेल, रितेश मडवी असेल. अखेर षटक हाताळण्याची जबाबदारी सोपवली गेली. या टीमचा एक्सपिरियन्स गोलंदाज मिस्टर भूषण गावंड गोलंदाजी ट्रॅकवर आला. गोठवली 11 गोठवली टीमला करायचा दावा. काही स्पर्धामध्ये चमकदारी कामगिरी झाली नाही. भरपूर स्पर्धेमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. एखादी मोठी ट्रॉफी, एखादी मोठी स्पर्धा जिंकण्यानंतर जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. म्हणूनच असं एक वाक्य सांगितलं गेलं होतं की टॅलेंट मधून तुम्ही एखादा सामना जिंकू शकता, पण टीम परफॉर्मन्स ने तुम्ही एखादी चॅम्पियनशिप जिंकू शकता. त्यामुळेच तुम्हाला टीम परफॉर्मन्स द्यावा लागेल. टीम कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्याच टीमला परफॉर्मन्स करावा लागेल. एखादा खेळाडू एखादी मॅच 2 मॅच जिंकू शकतो, पण संपूर्ण स्पर्धा जिंकू शकत नाही. त्यासाठी 11च्या 11 खेळाडूंना तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागतो. त्यामुळेच या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. स्वराज मात्र स्ट्रायकेटवर आहे. भूषण गावंड गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर. स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. इथे मात्र सिंगल मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर स्वराज मात्रे 9 बॉलचा सामना केलाय आणि 7 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. अनेक स्पर्धेची सुरुवात स्वराज मात्रेने षटकार चौकाराने केली, पण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सामना हा खेळाडूसाठी नवीन असतो. त्यामुळेच नव्याने सुरुवात करावी लागते. एखादी स्पर्धा तुम्ही गाजवली, एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मोठमोठे पारितोषिक मिळाले, पण दुसऱ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागते. आणि ही सुरुवात आता स्वराज मात्रेला देखील करावी लागेल. पण कौतुक करावं लागेल नवसाते दिवा टीम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मागचं षटक जर पाहिलं तर ते देखील अप्रतिम पाहायला मिळालं. अक्षय पाटीलने ते हाताळलं. रोहित मडवीचं पहिलं षटक देखील तितकंच दमदार राहिलं. षटक क्रमांक 3. भूषण गावंड गोलंदाजी ट्रॅकवर. तुषार मोहंतीच्या बॅट मधून षटकार पाहिला. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय दुसरा धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. आमच्या सभेत स्कोररच्या भूमिकेत केतू शेलार, अगदी गोठवली प्रीमियर लीगचे कमिशनर, तर देखील क्रिकेटसाठी भरपूर वेळ देतात. ज्या ज्या वेळेस गोठवली टीम खेळतो, नवी मुंबई असेल किंवा नवी मुंबई बाहेर असेल, स्कोररच्या भूमिकेत देखील त्यांची भूमिका पाहायला मिळते. स्लॉक करण्याचा प्रयत्न केलेला जातोय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. गिरीश सावंत चूक करतोय. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तुषार मोहंतीच्या बॅट मधून चौकार येत असताना या ओव्हर मध्ये धावा येत असताना पाहायला मिळतील. धावा करणं गरजेचं आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागलेत. तुषार मोहंती 4 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान.
आणखी एक मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने लगवत असताना तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय हा वाई सफर. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. क्रॅम्प आलाय अगदी पायाला इंजुरी झाली तर देखील तितक्याच तरबेजने बॅटिंग करत असताना स्ट्राइक 460च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना तुषार मोहंती टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. आणखीन एक आडव्या बॅटने स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते या ओव्हरमध्ये धावा येत असताना. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 18 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला आणि सिंगल पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना धावा करावा लागतील. चला नवीन बॉल पुरवला जाईल. ज्यावेळेस चेंडू हरवतो फुटतो त्यावेळेस नवीन बॉल पुरवला जातो. चला मॅच बॉल आलाय. 31 धावा धाव फलकावा लागलीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे आणि बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 24 धावांचं योगदान आतापर्यंत तुषार मोहंतीच्या बॅट मधून पाहायला मिळालं. 3 षटकार, 1 चौकार. आणखीन एक टॉपेज लागली. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 वर 1 गडी बाद. हर्षण पाटील परतल्यानंतर हे डाव सावरण्याचं काम तुषार मोहंती करतोय आणि अप्रतिम बॅटिंग करत असताना 32 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 19 धावा खर्च करत असताना तू भूषण गावंट धावा करावा लागतील. शेवटचे 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. चार्ज घ्यावा लागेल आणि चौथ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर रोनित मडवी. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या ओव्हरमध्ये रोनित मडवीने इम्प्रेस केलं होतं. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त सिंगल खर्च केली होती. शेवटच्या बॉलवर मिस फील्डच्या माध्यमातून मात्र चौकार पाहायला मिळाला आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. आणि अजून एक षटक हाताळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर येत असताना स्वराज मात्रे शेवटच्या 12 बॉलमध्ये धावा करणं गरजेचं असणार आहे. त्यामुळेच या धावा देखील तितक्याच महत्वाच्या असतील आपल्या टीमसाठी. 55-60 पर्यंत मजल मारावे लागेल. तुषार मोहंती सेट झाला. भरपूर चेंडू स्वराज मात्र देखील खेळला. त्यामुळेच जो स्ट्राइक रेट आहे ना तो वाढवावा लागेल. चला सामना स्पीडअप करा. 9 बॉलचा सामना केलाय. फक्त 7 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आता शेवटच्या 2 षटकामध्ये धावा करावा लागतील. रोनित मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. हा युवा गोलंदाज आहे. इम्प्रेस केलाय या गोलंदाजाने देखील. आज या मॅच मध्ये सोहम पवार अवेलेबल नाहीये. तुषार पाटील देखील आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळेच बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही युनिट मध्ये 2 प्रमुख खेळाडू या मॅच मध्ये नाही आहेत. त्यामुळेच ही जबाबदारी आता इतर खेळाडूंवर आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 32 धावा दाखल करायला लागलेत. यावेळेस ऑन दी अप फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. पहिला बॉल जो प्रॉपर कनेक्ट झालाय स्वराजच्या बॅट मधून तो हा फटका लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आली रे आली. आता माझी पाळी आली. स्वराज मात्रेच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 38 38 आकड्यावर. 38 धावा दाखल करायला लागलीत. रितेश मडवी कानमंत्र देत असताना अनुभव आहे आणि या अनुभवाचा वापर करत असताना आपल्या सहकारी खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना टीम 9 दिवा. रोनित मडवीने पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं होतं पण या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला.
स्वराज म्हात्रे. फटका फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक का आली आहे. अगदी चंद्रकांत पाटील प्रयत्न करत असताना 2 धावा जरूर मिळतील. चंद्रकांत पाटील टक्क्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा मिळतील. कॅश ड्रॉप होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. 40 धावा धावफल करावं लागले. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. येस, गोठिली टीम कडे गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे. स्वराज म्हात्रे स्वतः गोलंदाज आहे. रुणाल म्हात्रे असेल, हर्षण पाटील असेल, वेदांत पाटील, बच्चू असेल. फुललेचा चेंडू यावेळेस ऑन साइडला लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून चौकार येतोय. वेदांत म्हात्रे बच्चूच्या देखील चांगलं गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे गोलंदाजीसाठी देखील ऑप्शन्स आहेत. त्यामुळे जर धावा झाल्या तर नक्कीच या धावा करण्यासाठी नवसारी दिवा टीमला येथे चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. टीमची धावसंख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचतीये 44 आकड्यावर. 44 ऑन स्कोरबोर्ड. या ओव्हरमध्ये देखील धावा येत असताना 12 धावा आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. मग पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 13 धावा पाहायला मिळाला. पण मागच्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. या ओव्हरमध्ये देखील 3 बॉलमध्ये 12 धावा आल्या. त्यामुळे धावसंख्या आता वेगाने वाढत असताना स्वराज म्हात्रे चला सामना स्पीडअप करा. चला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळी स्लॉक केला जातोय. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान भूषण गावण पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या पुढे जाते 46 आकड्यावर. 46 ऑन स्कोर बोर्ड. चांगली बॅटिंग आतापर्यंत तुषार मोहंती आणि स्वराज म्हात्रे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. इथे बॅटची एज शराचा वेध घेतलाय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात 14 धावा. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 46 धावा धावफल करायला लागलीत. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4. तर मॅच बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रोनित मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. स्वराज म्हात्रे सेकंड वर पाहायला मिळतोय. रनवे मध्ये अडथळा येतोय. डेड बॉलची सांगता होत असताना 46 धावा धावफल करायला लागलेत. 1 गडी बाद. हर्षण पाटील परतल्यानंतर ही जबाबदारी स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंतीने घेतली. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल फेकून दिलाय. शॉर्ट टॉर्म जॅक करत असताना अंपायरचा इशारा येतोय सिंगल. षटक क्रमांक संपला गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. 47 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम गोठिवली 11 गोठिवली टीम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती ग्रुप रबाळे कोलीवाडा आयोजित दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना
आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गोठिवली 11 गोठिवली वर्सेस नवसाथी दिवा असा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 47 आकड्यावर आणि शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडूच्या पंक्तीमध्ये या खेळाडूचं देखील नाव उल्लेखलं जातं. तो खेळाडू आहे गिरीश सावंत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गिरीश सावंत. षटक क्रमांक शेवटचं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. खूप चांगला प्रयत्न केला जातोय भूषण पाटीलच्या माध्यमातून. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होत असताना भूषण पाटील 48 धावा फलकावर लागलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं असणार आहे. शेवटची ओव्हर फार इम्पॉर्टंट आहे टीम गोठिवलीसाठी, नवसाथी टीमसाठी. आणि एक्सपिरियन्स गोलंदाज भूषण गावंड आलाय. यस गिरीश सावंत गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या 2 बॉलवर किशोर पाटकर यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. येस किशोर पाटकर आपण देखील मंचावर या. गिरीश सावंत ज्युसी फुल टॉस. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. स्वराज मात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. किशोर पाटकर साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर 54 ऑन स्कोर बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्वराज मात्रे काय बॅटिंग करतोय. सुपर बॅटिंग. 28 या आकड्यावर खेळतोय. 17 बॉल 28. 24 या आकड्यावर तुषार मोहंती खेळतोय. आणखी एक मोठा स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. षटकारानंतर येतोय चौकार. स्वराज मात्रेच्या बॅट मधून येतोय आणखी एक लाजबाब दर्जेदार आणि धमाकेदार चौकार. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 58 या आकड्यावर 58 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेल्या. पडल्यानंतर स्किट झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते रितेश मडवीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर कोणता आकडा पाहायला मिळेल हे देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलला खेचलाय समोरच्या दिशेने. स्वराज मात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. अखेरच्या बॉलवर येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर आणि 65 धावांचा टार्गेट उभा केलंय. बॅटिंग करत असताना टीम गोठिवली 11 गोठिवली टीमने 5 षटकांचा खेळ संपलाय. 65 धावांचा टार्गेट उभा केलाय. नवसाथी दिवा टीम अगेन्स्ट. पाहूया या 65 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल व कशा धावा या डिफेंड केल्या जातील. स्वराज मात्रेने या मॅच मध्ये अफलातून खेळ केला आणि आपल्या टीमसाठी योगदान दिलं. 38 धावांचे योगदान. त्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकार समाविष्ट होते आणि तुषार मोहंतीने 8 बॉल मध्ये 26 धावांचे योगदान आणि दोन्ही बॅटरने भरपूर चांगला परफॉर्मन्स केला आपल्या टीमसाठी. 65 धावांचे टार्गेट आहे. बघूया या मॅच मध्ये काय होते. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा 5वं पर्व तुम्ही पाहताय.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला डाव संपलाय. गोठुली 11 गोठुली टीमने बॅटिंग करत असताना 64 धावा उभारल्याने 65 धावांचं टार्गेट उभं केलं, ज्यामध्ये बॅटिंग करत असताना 38 धावांचं योगदान स्वराज म्हात्रेचं राहिलं आणि 24 धावांचं योगदान तुषार मोहंतीने केलं. आता बॅटिंगसाठी नवसादी दिवा टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना स्टॅक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय. हितेश मडवी एक युवा खेळाडू आहे आणि त्याच्या समेत गिरीश सावंत. गोलंदाजी ट्रॅक वर देखील गिरीश सावंत आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या ओव्हरमध्ये. आता बॅटिंगसाठी सलामीवीर म्हणून पाहायला मिळतोय. 65 धावांचं टार्गेट आहे. स्वराज म्हात्रेने चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी आणि गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजीची एक जबाबदारी, हे 2 षटक देखील स्वराज म्हात्रेची तितकेच महत्वाचे असणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. हितेश मडवी एक युवा खेळाडू आहे. फ्लाय स्लिप करण्यात आहे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना सिली मिडॉन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक रुणाला म्हात्रे पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा होत्या बॅटिंग करत असताना टीम गोठिवली 11 गोठिवली टीमची आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 52 धावा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज लाजवाब झेल पकडला जातोय फ्लाय स्लिप मध्ये. विशालच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन हितेश मडवीला परतावा लागेल. पहिली सफलता मिळते गोठिवली टीमला आणि स्वराज म्हात्रेला. हितेश मडवी परतलाय. नवसादी दिवा टीमला लागतोय पहिला धक्का. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हर्षल बारीक पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हर्षल बारीक पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. युवा खेळाडू आहे. या खेळाडूने देखील मागच्या 2 हंगामामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं आपल्या टीमसाठी आणि ॲज अ 1 डाऊन पोझिशन मध्ये या खेळाडूला देखील प्रमोट केले गेले. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर कुठलीही धाव आली नाही. हर्षल पाटील फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. जर लगातार 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर हेमंत पाटील दिवानगरी म्हणजे श्रीकृष्ण दिवा टीमचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून 1000चे कॅश प्राइज दिलं जाईल हर्षल बारीक पाटील या खेळाडूसाठी. हर्षल पाटील यावेळेस ऑन दी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. हर्षल पाटील चूक करणार नाही. परतावा लागेल हर्षल पाटीलला आणि दुसरा धक्का लागतोय टीम नवसादी दिवा संघाला. 2 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे. 65 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत कुठलीही धाव आली नाही आणि 2 गडी बाद करण्यामध्ये स्वराज म्हात्रे यशस्वी होत असताना चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना चला बॅट्समन लवकरात लवकर पाठवा प्लीज. नवसादी दिवा टीम आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याकडे वेळ तितका पुरेसा नाही आहे. न्यू बॅटर वेदांत आलाय. वेदांत पाटील एक युवा खेळाडू आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये काय प्रभावित मारा पाहायला मिळतोय आणि पहिल्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर एकही धाव न खर्च करता 2 गडी बाद केलेत स्वराज म्हात्रे. बॅटिंग मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीचा काळ स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आणि गोलंदाजीमध्ये या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये एकही धाव खर्च न करता चांगली कामगिरी करतोय.
त्यावेळी देखील वेगवान स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना 5 बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठलेही मेडन ओव्हर हाताळली गेली नाही. हॅट्रिक जरूर झाली. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक साधण्यात आली आहे. मनोज चव्हाणच्या माध्यमातून ऐरोली टीम कडून हॅट्रिक साधण्यात आली. खुलवा टप्प्याचा चेंडू आहे. शेवटच्या बॉलवर मात्र सिंगल येते आणि सिंगलने षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 1. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते स्वराज मात्रेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी जकडून ठेवलं गेलं बॅट्समनला. नवसाथी दिवा संघाला एक धाव 2 गडी बाद. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. गोठिवली 11 गोठिवली टीम कडे ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे. पहिलं षटक स्वराजने हाताळलं. आता हर्षण पाटील गोलंदाजी करतोय. त्यानंतर जर पाहिलं तर रुणाल म्हात्रे गोलंदाज आहे. वेदांत म्हात्रे बच्चू हा देखील गोलंदाजी करतोय. तुषार मोहंती गोलंदाजी करतोय. प्रणाल म्हात्रे हा देखील गोलंदाजीमध्ये आपल्याला योगदान देताना पाहायला मिळालं. त्यामुळेच गोलंदाजीचं युनिट आहे ना अगदी भरपूर प्रमाणात पाहायला मिळतं. या टीम मध्ये यज्ञेश पाटील सारखा एक वेगवान गोलंदाज देखील आहे. त्यामुळे 7 ते 8 गोलंदाज टीम गोठिवलीकडे आहेत. त्यामुळे गोलंदाजीची ही मजबूत बाजू लक्षात घेत असताना या धावा करणं इतकं सोपं नसणार आहे. आणि तेच संघर्ष पाहायला मिळते. जशी खडताड सुरुवात झाली होती गोठिवली टीमची तशाच पद्धतीची खडताड सुरुवात आता नवसाथी दिवा टीमची झाली आहे. फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. स्वराज मात्रेच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना 2 वर 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळते. तिसरा धक्का लागतोय नवसाथी दिवा संघाला. नवसाथी दिवा टीमच्या माध्यमातून देखील येणाऱ्या कालावधीमध्ये देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. गरम मसाल्याच्या अगदी समोर रेस्टॉरंटच्या समोर नवसाथी मैदानाच्या माध्यमातून जर पाहिले तर एक भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. जानेवारीच्या महिन्यामध्ये किती तारखेला 25-26 जानेवारी या दरम्यान देखील एक भली मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धा देखील तितकंच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि सातत्याने नवसाथी दिवा टीमच्या माध्यमातून देखील दरवर्षी एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाते. जाऊया मॅचच्या दिशेने. 2-3 गडी बाद टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. अक्षय पाटील फलंदाजीसाठी आला. यावेळेस काय घडलं? बॅटची एज लागली आहे का? अंपायरने जवळ अपील करण्यात आली पण दरम्यान अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉल झाले ना. पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि आत्ताच्या या ओव्हरमध्ये या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल आली आणि 1 गडी देखील गमावलाय. 3 गडी बाद 2 धावा अशी सुरुवात आहे नवसाथी दिवा टीमची. 65 धावांचा पाठलाग करत असताना अकोटापाचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. रुणाल म्हात्रे उलट्या दिशेने जात असताना कॉलिंग नव्हतं त्यामुळे कॅच कॅरी होऊ शकली नाही. सिंगल मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 3 वर 3 गडी बाद अशी खराब सुरुवात नवसाथी दिवा टीमची. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं आणि या पॉवर प्ले मध्ये धावा येताना पाहायला मिळाला नाही. चेतन पाटील यांचं देखील आगमन झालंय. दोन बॉल शिल्लक आहे. 3 वर 3 गडी बाद. अक्षय पाटीलने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले तर लव इज गॉड
या टीम कडून 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. चला नारायण म्हात्रे आणि संतोष म्हात्रे सँडी सर. आकाश पाटील यांच्या वतीने देखील 1000चं कॅश प्राइज असेल जर लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार येतील. हे पारितोषिक ठेवण्यात आले. दरम्यान षटकार येत असताना 6 धावांनी षटक क्रमांक संपला गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकर लागलीत. 10 धावा धावफलकर लागलीत. 3 गडी बाद 10 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. यस 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर आकाश पाटील यांच्या वतीने अक्षय पाटील साठी हे पारितोषिक असेल. पहिला षटकार तर अक्षयच्या बॅट मधून आला. लविस गॉड या टीम कडून देखील 1000चं पारितोषिक. विहांग पाटकर यांच्या वतीने देखील 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हे षटकार जर 3 बॉलवर 3 षटकार लगवले तर तब्बल 4000चं कॅश प्राइज मिळेल मॅटरला. पहिला षटकार आलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. अक्षय पाटील साठी हे पारितोषिक असेल जे पारितोषिक ठेवण्यात आलंय. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर लगवला गेला. क्षेत्रशक्त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. गिरीश सावंतला देखील परतावा लागेल. 4था धक्का लागतोय नवसाथी देवा संघाला. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना गिरीश सावंत देखील परतला. एक महत्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. विकेटचं होईल पतन. पहिल्याच बॉलवर स्वराज मात्रेने शिकार केली. गिरीश सावंत या प्रमुख खेळाडूची. लेव बॅटर रोनित मडवी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना मोठी बॅटिंग लढण्याकडे टीमकडे. पण ज्या पद्धतीने सुरुवात होणं अपेक्षित होतं तशी सुरुवात झाली नाही नवसाथी देवा टीमची. पॉवर प्ले मध्ये कमी धावा आल्या. विकेट्स प्राप्त झाले. त्यामुळेच कुठेतरी टीम बॅकफुटला गेली. आणि सध्याची स्थिती जर पाहिली तर 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 10 वर 4 गडी बाद. स्वराज म्हात्रेला मिळते सफलता. आतापर्यंत स्वराज म्हात्रेने आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये म्हणजेच 7 बॉल मध्ये 3 विकेट प्राप्त केले आणि फक्त 1 धाव खर्च केलीत. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 55 धावा इक्वेशन पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. अगदी भन्नाट वेट धारण केलं. डॉट बॉलची सांगता होत असताना मागच्या ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रेने फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 2 गडी बाद केले होते. या ओव्हरची सुरुवात देखील विकेटने घेतली आणि डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. अगदी मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एनर्जी लागतोय. चेंडू जातोय गोशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना 11 धावा धावफलकर लागलीत. धावांसाठी झगडावा लागतोय. संघर्ष करावा लागतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागतोय. अगदी नवसाथी देवा टीमला चाचपडावा लागतंय या मॅच मध्ये. अगदी टॅप स्ट्रोक पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने खेळला जातो त्याप्रमाणे स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना लाईन अँड लेंथवर कमालीचं काम केलंय. 3 बॉल 3 षटकार. 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. आकाश पाटील अक्षय पाटील यासाठी असेल हे पारितोषिक. विहांग पाटकर यांच्या वतीने देखील पारितोषिक असेल 2000चं लगातार 3 षटकारला. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह वेगाने स्ट्रोक खेळलाय आणि फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना इतकं सोपं नसतं फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं. अगदी मायक्रो सेकंदचा वेळ अवधी मिळतो. त्या अवधीमध्ये बॉल कलेक्शन करणं, बॉलवर नजर ठेवणं इतकं सोपं नसतं. त्यामुळेच कॅच ड्रॉप होत असताना डॉट बॉलची सांगता होती. अक्षय पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये फ्लाय होतोय. सिंगल मात्र मिळते. आणखीन एक चांगलं षटक म्हणावं लागेल स्वराज मात्रेचं. या ओव्हर मध्ये देखील कमी धावा देत असताना
फक्त 3 धावा खर्च केले. ते षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 13 धावा. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 52 धावा इक्वेशन पाहायला मिळते. प्रत्येक षटकामागे 26 धावा कराव्या लागतील. चला उत्कर्ष दिवा टीमचा कॅप्टन प्लीज लगेचच रिपोर्टिंग करा. ही मॅच संपल्या लगेचच आपण विनरचा सामना खेळणार आहोत. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 52 धावांची आवश्यकता. प्रणाल किरण म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळी देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला जातोय. स्वराज मात्र वेगाने येईल. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर 14 धावा दाखल करावे लागलेत. शेवटचे 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. भरपूर धावा करायच्यात ह्या मॅच मध्ये. नवसा ते दिवा टीमचा परफॉर्मन्स हवा तसा झाला नाही. गोलंदाजीमध्ये देखील चुका झाल्या, कॅच ड्रॉप झाल्या. त्यामुळेच धावा आपल्याला 65 पाहायला मिळाला. 3 बॉलला 3 षटकारासाठी 3000चा कॅश प्राइज अक्षय पाटील साठी असेल. दरम्यान फटका हवेत आहे. क्षेत्रशक्त्या खाली आहे. तुषार मोहंती चूक होणार नाही आणि फलंदाज अक्षय पाटीलला परतावा लागेल. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना 14 वर 5वा गडी गारद होतोय. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 14. अखेरचे 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर मिस्टर रितेश मडवी फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना रितेश मडवी फलंदाजीसाठी आलाय. चला रितेश मडवी आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. जो खेळाडू भरपूर वर्षापासून नवसादी देवा टीमसाठी क्रिकेट खेळतोय आणि मोक्याच्या ठिकाणी धावा करण्यासाठी तो जाणला जातोय. आल्या मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेश मडवीच्या बॅटमध्ये येतोय षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 20 या आकड्यावर. शेवटची अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवला गेला. रितेश मडवीच्या बॅटमधून षटकार आलाय. सुनील पाटील यांचं आगमन झालंय. भरपूर सहकार्य राहिले. चेतन असेल, सुनील असेल, अमोल असेल, अक्षय पाटील असेल, या सगळीच राजा असेल, या सगळ्याच मंडळीने भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे दोस्ती ग्रुपचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. चला शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. 44 धावा अजूनही करायचे. फलंदाजीचा चेंडू आहे. कव्हर रिझर मध्ये स्ट्रोक चांगला आहे. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. रितेश मडवीच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अखेरच्या काही चेंडूवर आक्रमण करत असताना रितेश मडवी सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 26 या आकड्यावर. 26 धावा दाखल करायला लागलीत. यावेळी बॅटची इनर एज सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता आहे.
खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 27 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 38 धावा. भारत आणि न्यूझीलंडचा अगदी फर्स्ट ओडीआयचा सामना सुरू आहे. त्यामुळे न्यूझीलंड टीमने बॅटिंग करत असताना 227 धावा 42 पूर्णांक ओव्हरमध्ये केलेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 गडी बाद झालेत न्यूझीलंड टीमचे आणि 8 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आज रोको वर सगळ्यांचंच लक्ष असेल. आज विराट कोहली आणि रोहित शर्मा काय परफॉर्मन्स करतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. डॉट बॉलची सांगता होतीये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. वेदांत मात्रे बच्चू ऑलराऊंडर आहे. अनेक वेळा बॅटिंग करत असताना अनेक वेळा गोलंदाजी करत असताना या खेळाडूचं देखील तितकंच योगदान राहिलंय. फुललेंचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला आहे. रोनित मडवीच्या बॅट मधून षटकार येतोय. 6 धावा. चला नवीन बॉल पुरवा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये अजूनही धावांची आवश्यकता असेल. चला नवीन बॉल पुरवला जाईल. बॉल कुठल्याही क्षणाला हरवला फुटला तर नवीन बॉल वापरला जातोय. दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे नियमावली आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हवेज देखील ऑफ ड्राय करत असताना चेंडू जातोय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. औपचारिकता राहिली. आता फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. बॅटची इनर एज सिंगल मिळते. चांगला परफॉर्मन्स राहिला गोठुली 11 गोठुली टीम कडून. आणखी ज्या पद्धतीने बॅटिंग झाली सुरुवात जरी खडतर झाली होती तरी देखील शेवट चांगला केला आणि गोलंदाजी युनिट देखील तितकंच धारदार पाहायला मिळालं. आज रुणाल म्हात्रेला गोलंदाजी करण्याची गरज भासली नाही या मॅच मध्ये. त्याचं कारण आहे की भरपूर धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 39 या आकड्यावर. 39 धावा दाखल कराव्या लागलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॉल सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. वेदांत मात्रे बच्चू गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आणि शेवटच्या बॉलवर अखेर षटकार लागून हा सामना संपलाय. बेलपेट टीम गोठिवली 11 आणि हार्डलक नवसाती देवा टीम चांगला परफॉर्मन्स केला आणि अवघ्या जर पाहिलं तर 20 धावाने या सामन्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. चला नेक्स्ट मॅच. उत्कर्ष दिवा टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम कॅप्टन गोठिवली लगरच या हर्षन पाटील टॉस साठी. प्लेयर ऑफ द मॅच. मॅच समरी आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने परफॉर्मन्स झालाय. बॅटिंग करत असताना टीम गोठिवली 11 गोठिवली टीमने 64 धावा उभारल्या. 65 धावांचं टार्गेट ठेवलं. स्वराज म्हात्रेने 38 नाबाद आणि 26 धावांत देखील खेळी केली तुषार मोहंतीने. आणि गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये स्वराज म्हात्रेने 4 धावा देऊन 3 विकेट प्राप्त केले. ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला आणि स्वराज म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला टॉस केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सुनील पाटील यांना की आपल्या शुभ से आपण टॉस करावा. चला स्वराज म्हात्रे आपण देखील या मंचावर मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच. आणि सन्मानित केलं जाईल नवसाती दिवा टीमला देखील.
पराभूत संघाला देखील सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातोय. स्वराज मात्रे प्लीज या मंचावर. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला. चला, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ऐकूया आणखीन एक दर्जेदार आवाज, ज्या आवाजाने गेली 30-35 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हक्काचा आणि अभिमानाचा आवाज म्हणजेच संतोष म्हात्रे सँडीसर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच मधुर वाणीने या मॅचची संपूर्ण कहाणी. धन्यवाद.